अरे रूपाचा अभंग तरी व्हायला द्यायचा होता ढोलकी गोवा. आपण काय करतो बुवा शुद्धी ते भांडार राहू थांब तुका दाखवतो आता. त्याला माहिती आहे त्या चालीर मी गाणं म्हणणार होते ना धवन मॅडमवर लिहिलेलं होतं ह्यो आधीच मोकळं झालं म्हणून ती चाल. अरे लय शान होत रे तू. बुवा तुझा कसा झाला माहितीये काय मी असं दुसऱ्याशी शिंबूड माझ्या नाकाशी. कोर्स कर करूया उदो 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 बाबा. आवड मला ज्याची मी त्यालाच आणले. आवड मला ज्याची मी त्यालाच आणले. तुझ्या मनाला आता मानले. शेजारची ही काळी मैना शेजारची ही काळी मैना लागली बोलायला लागली बोलायला. दोन त्राजैते गाजले दोन त्राजैते गाजले मोगल पुण्यभूमीवर. दोन त्राजैते गाजले मोगल पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. हर घर में अभी एक ही नाम एक ही नारा गूंजेगा. तू हलवून दाखव रे एवढा सामजावून माहित नाही काहीतरी काय. आता महिलांबद्दल बोलला तर काय वाईट. आज बघा सगळं महिलांसाठीच आहे हो. बघा तुम्ही सगळं सिरियल महिलांसाठी जाईल. सर्व सिरियल महिलांसाठी जाईल. सर्व सिरियल महिलांसाठी आहेत. शॅम्पू सगळे महिलांसाठी आहेत.
साबण सगळे महिलांसाठी आहेत, कपड्याची ऍड पण महिलांसाठी आहे, दागिन्यांची ऍड पण महिलांसाठी आहे. आमच्या पुरुषांसाठी काय आहे हो? काय आहे? एकच वस्तू आहे, इचगाडक लगाव खजिली भजाव, इचगाडा लगाव खजिली भगाव. मंदिरात पण तसंच आहे. मंदिरात बघा, मंदिरात गेल्याच्या नंतर महिलांच्याच नावांचा जय जयकार आहे. ज्योती, पूजा, अर्चना, आरती, आराधना, साधना सगळ्या महिलांच्याच नावाने आहे. आणि पुरुषांच्या नावाने काय आहे? एक घंटा कोण पण येतात आणि वाजवून जातात देवळातली. म्हणून बुवा, हर घर में अभी एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, भारत का बच्चा बच्चा, भारत का बच्चा बच्चा, ये भगवान शान है, रायगढ़ किला महाराज नत मोत्याची नाकामधी ग अंबा. काय ही गाणी काय म्हणून आहे त्या? पुरा नवरात्र त्याने गुजरातला काढला. 25 वर्षाचा माझा हा ढोलकीपट्टू आहे. 25 वर्ष 25 आहे. मायबा भजन शिरू पहिला तो हाफ चड्डी घालून येताना वाजवायचा भजन. आता फुलपॅन्ट घालून भाल्या भाल्यांची वाजवता भाजना भाजना. शेवटल्या 5 मिनिटासाठी त्याचा तुम्हाला ढोलकी सोलो ऐकवतो. नत मोत्याची नाकामधी ग अंबा, नत मोत्याची नाकामधी ग अंबा, सवारी भवानी मगाशी बुवा ती कवाली सुंदर म्हटलं, अप्रतिम आवाज लावलं, प्रश्नच नाही. पण त्या पहिल्यादा माका हसलं ना, हसलं की काय भजन करत, मग ढोलकी कशा लावले नाही चामटावून माहित नाही. ही परंपरा तुमची, ही परंपरा काय? आणि दुसऱ्या घासायचा. खरोखर मॅडम यांच्या घरी संस्कृती अजून आहे. बुवा घरी गेल्याशिवाय जेवत नाही, बुवांची माघारी नाही. आणि जी माझी मिसेस आहे ती यांच्याच घरातली आहे म्हणून एवढा बोलते मी ना.
पण घरी केव्हा येईल तर खाली हाताने येणार नाही. 12 बिस्किटचं पार्लेची जो पुढं आणणार आणि माझी बायको म्हणजे त्यांची बहीण चाय देईपर्यंत तो बिस्किटचं पुढं फोडणार आणि एक बिस्किट स्वतःच खाणार आणि चाय दिल्यावर बाकीची उरलेली घालणार, चाय डुबून पिणार. या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये अशी 2च बिस्किट आहेत. एक तर जाता जाता कपात जात नाही आणि दुसरा कपात गेला तर भारी येत नाही. ह्या बंद झाला नाही की जरा बरा वाटतं, पण तो लय डेंजर आहे. तो उन्हाळ्यात पण वरनं पाऊस पडता त्याच्यात बसायचं नाही, लय बेकार आहे दा. आणि ज्याचा लहान वय आहे ना हे बुवा भडकमत तो शेत केले हानिकारक आहे, नाही तर ताट वशील होतो. नाही वाईट नाही महिला वर्ग, मी वाईट नाही बोल, मी समाजासाठी चांगला सांगतो. आता बसलेल्या महिला वर्गामध्ये मी तुमचा कोणाचा अपमान करत नाही. महिला वर्ग मी समाजाला चांगला सांगतो. बसलेल्या महिलांमध्ये अशी कुठली भाग्यवंत महिला आहे, रोज उठल्याच्या नंतर आपल्या नवऱ्याच्या पायाला हात लावून दर्शन घेते. बोट वर करा. बघा कोण नाही. हे वाईट नाही, हे चांगलं विचारलं मी. अहो मायबाप भजनाशी जण हो, त्यांना नको आपण हसूया. त्या पाया पडतील. पण 7च्या नंतर आपलं पाय ठरा ना. 7च्या नंतर आपण लिंजिम करा. 7च्या नंतर आम्ही टाईट. कशा पाया पडतील? मॅडम वरती मगाशी एक गाणं लिहिलंय. काय माहिती आहे ते मीच मानणार होतो त्या चालीवरती, पण हो कसं एक गर्विष्ठ आहे मनुष्य. अभिमान झाला त्याला. असंच झालं एकदा अभिमान झाला. ह्या बुवांसारखा म्हणजे एक हुशार प्राणी होता. बुवा बसल्या शर लिहितात, बसल्या गाणी लिहितात. त्याला थोडा त्याचा ग झालेला आहे, त्याला इगो देतो. असंच झालं एकदा त्याच्या दारात ये मिलो म्हणता पवार चल म्हणता तुझा आज नंबर इलेला हो हुशार. ह्याने सांगल्यानं म्हणता एक चित्रकार होतो ह्याच्यासारखं अभिमानी. त्याने 4 पुतळ्या बनवले सुंदर. म्हणता शेवट तो हात फिरवूचा. चित्रकार म्हणता शेवट तो माझा हात फिरवूचा. म्हणता एक हात फिरवतोय, नंतर म्हणता तुझ्या बरोबर येतोय. आणि त्या चित्रकारान त्या मूर्त्या 4 बनवल्या, सेम टू सेम त्याच्यासारख्या मूर्त्या बनवल्या. आणि त्या 5 मध्ये त्याच्यामध्ये जाऊन उभं राहिलो. यमक डाव दिलो रे म्हणता सकाळी लिहिलं ह्या माणसाकडे, संध्याकाळ होती तरी पण हे काही लिहिलो नाही. म्हणून तो त्या चित्रकारा शाळेमध्ये गेला यम. आणि यम बघता ते काय सेम पवाराने आपल्यासारख्या 5च्या 5 उभ्या मूर्त्या बनवल्या. शेवटी यम तो त्याका पण डोका हो, भले तो रेडियारना फिरलो म्हणून काय झाला, पण त्याका पण डोका. त्याने झटकन म्हटलं वा 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 काय चित्रकार सुंदर आहे, काय चित्र बनवले आहेत, वा 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 अप्रतिम चित्र बनवले आहेत. फक्त याकच चुकला त्याचा. याकच चित्रामध्ये म्हणतात चुकला. तो सर्व पवार जागो झाला. म्हणता काय चुकला? अरे म्हणता ह्याच चुकला. चल म्हणता वर आता माझ्यावर. मॅडम वरती एक गाणं म्हणूया त्याला सुंदर असेल. थोडंफार जे जमलं त्याच्यावर लिहिलंय. गोवा तू मोठं पंडित रे, ऐकलं तू मोठं पंडित ना म्हणून. आज होऊन दे काय तर बघूया तुझा माझा. आणि लाईव्ह दिसता सगळ्यांका. आज म्हणू नको ना हे ब्रॅकेट करून फिरतात. ब्रॅकेट लोकांना माहिती पडू ना एका मागा मानेवर बसतात ते माहिती पडू नये. कडक विषय ओळख त्यांची, कडक विषय ओळख त्यांची, भरून भराडी झडप त्यांची. कर्तव्याची एकनिष्ठ, सदा कर्तव्याची एकनिष्ठ. कुणी नादाला लागायचं नाही, कुणी नादाला लागायचं नाही. हा धवल मॅडम जवर कुणी नादाला लागायचं जनतेचं
हित त्यालाच कळतं लढण्याचं बळ त्यालाच कोकण कन्या कोकण कन्या म्हणून आज बुवा एवढा समूह त्यांच्याशी उभा राहिल्या पाठीमागे नाही का. आणि तुम्ही काय केलं येल्या पण एकामेकाच्या मानेर बसताव. तुझा ह्या चुकला तुझा का चुकला पण आज एवढा समाज उभा केला मॅडमनी पाठीमागे. मॅडम तो माझ्या कोकणातला रामेश्वर गांगेश्वर तुमची इच्छा पुरे करणार. हा पेडणेकरच जबान आहे. जनतेचं हित त्यालाच कळतं लढण्याचं बळ त्यालाच मन गंभीर मन आहे दिलदार मन आहे. हे माझं कोकण आहे हे माझं सगळं आहे बुवा. ही जनता माझी आहे जनतेच्या पाठी ठाम उभे आहे आणि म्हणून जनता त्याच्या पाठी त्यांच्या पाठी आहे. म्हणून समाजासाठी कोणी नादाला लागायला आणि प्रत्येक वर्षाला डबल वारी ठेवता. म्हणून ते मी गाणं म्हणणार होतो पण झोले शानो ना कांडीचो त्यांना पहिलं तर म्हणून टाकला. भजनी बुवांचा वाढविला मान हो भजनी बुवांचा वाढविला मान धवन मॅडम नीलम मॅडम आमच्या नीलम मॅडम मॅडम केव्हा या वाद्या हा पेडणेकर तुमच्या पाठीमागे. आज कार्यक्रम चाललाय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा नाही का. पण बुवाने मग सांगितलं मॅडम तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात पण मी कट्टर बीजेपी आहे. मी कट्टर बीजेपी आहे. जोग अजून थोडा बीजेपी म्हणजे काय बुवा जनार्दन पेडणेकर आमची शाखा देव्यामध्ये बरोबर येतं की नाही बीजेपी. म्हणून म्हणते बघा कुणी धनुष चोरीला कुणी पक्षा फोडीला कुणी धनुष चोरीला कुणी पक्षा फोडीला आम्ही शिवसैनिक झाले बाळासाहेबांमुळे मराठीमुळे शुभम ताट मानेने जगतो नाही का. गर्व से कवा हिंदू आहे. धन्यवाद. या ठिकाणी शिवप्रेमी बाळासाहेबांच्या या उद्धव साहेबांच्या गाण्यासाठी 100 रुपये पारितोषिक केले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जोपर्यंत आपला चालवत असेल तो असेच बुमटत राहणार लक्ष देऊ नका. आणि बरेचसे लहान पोरगे होते त्या लहान पोरग्यांना आता सांगणार होते पण सगळे तिकडे गेले ना. कारण आता बघा गजाराला सुरुवात करूया. सुंदर विषय निवडलाय. गजाराच्या माध्यमातून आपलं मनोरंजन होत राहणार. या साहेब या तुमचीच वाट बघत होते.
संकेत बेलेकर यांच्याकडून 101 रुपये आणि नाना दाढीवाल उपशहर प्रमुख यांच्याकडून 201 रुपये पारितोषिकाला धन्यवाद 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 धन्यवाद. आम्ही शिवसैनिक सारे उद्धव साहेबांच्या हिंदू सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती एक छोटंसं कवन करतोय. हिंदुस्थानाच्या वैर्याला नेहमीच होता धाक रे. बोलवणी का घेतले देवा पंचतत्वात विलीन झाली त्यावेळी जवळजवळ 40 लाखाहून गर्दी होती आणि त्या 40 लाखांमध्ये जवळजवळ 18 ते 20 वयोगटातील एक 20 लाख मुलं होती. आणि आपण बघा त्यांचं प्रत्यक्ष तिथे जाऊन दर्शन घेऊ शकलं नाही, पण आपण टीव्हीवरून पाहिलं. माझ्या बाळासाहेबांनी समाजासाठी एवढे केलंय. एकदा असंच झालं, एक किस्सा सांगतो दादा आमच्या दादा कोंडकेंचा. दादा कोंडकेंनी सोंगाड्या नावाचा पिक्चर उभा केला. आणि तो पिक्चर कोहिनूरच्या मालकाकडे गेले, कारण तो कोहिनूरच्या थिएटरवरती लावायचा होता. तेव्हा कोहिनूरचे मालक बोलले, दादा तुमचा मराठी पिक्चर आमच्या कोहिनूरवरती चालणार नाही, फक्त इथे आम्ही हिंदी पिक्चर लावतो. आणि कोणतरी सांगितलं दादांना, आमच्या दादा कोंडकेंना, की दादा बाळासाहेबांची भेट घ्या. आणि दादरवरून जे थेट निघाले ते कलानगरला साहेबांच्या घरी आले. साहेबांच्या घरी आल्याच्यानंतर साहेब म्हणतात, दादा या बसा, चहा पाणी घ्या. काय झालं तेव्हा दादा आमचे सांगायला लागले, साहेब मी सोंगाड्या नावाचा पिक्चर उभा केलाय. उभ्या आयुष्याची पुंजी मी सोंगाड्यासाठी अर्पण केली आहे, पण कोहिनूरचा मालक पिक्चर लावायला देत नाही. साहेब जर माझा सोंगाडा नाही चालला तर मला बोलतो जगण्याचा अधिकार नाही. त्यावेळी साहेब बोलले, दादा आलात बसा, चहा पाणी घ्या, आपण सविस्तर बोलू. आणि साहेबांच्या बाजूला फोन पडलेला होता. साहेबांनी सरळ फोन उचलला आणि कोहिनूरच्या मालकाला लावला आणि बोलले, हॅलो मी बाळासाहेब बोलतोय. जर उद्या माझ्या दादाचा सोंगाडा तुझ्या थिएटरला नाही लागला, कोहिनूर थिएटरला नाही लागला तर परवा तुझा सोंगाड्या केला समाज. त्याच्यानंतर तब्बल दादा कोंडकेंनी महाराष्ट्राला 10 पिक्चर दिले आणि मरेपर्यंत कट्टर शिवसैनिक राहिले. हा माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. त्याच्यानंतर बाळासाहेबांच्या नंतर दादा कोंडके. हे बुवा कुठे ते नातं जपलं पाहिजे नाही का. मग अशा बुवाने खरं सांगितलं, एका घरामध्ये 4-4 पक्ष, खिचडीची ताटलीची गाठच पडत नाही. सासऱ्याचा रविवार, पोरग्याचा सोमवार, सुनेचा बुधवार, सासऱ्याचा शुक्रवार. काय चालला समजतच नाही कोणाक. पण बरा बुवा आता एका घरात 4 पक्ष म्हणजे बरा होता. काय त्याच्यात तसा वाईट नाही का, तो धंदो तो म्हणजे समजा, म्हणजे वाईट नाही सांगतो तुम्ही. 4 पक्ष, आता 4 पक्ष जर असले ना, समजा शनिवाराचा काय प्रॉब्लेम झाला तर म्हणजे शिंदे गटाचा, त्याच्यानंतर घर चालताला त्याचा काय प्रॉब्लेम झाला तर घड्याळावालो हा, घड्याळाचा काय प्रॉब्लेम होता तो कमळावालो हा, त्याचा काय प्रॉब्लेम झाला तो हा आम आदमी पार्टी. नंदू परवा येऊ काय तुम्ही खायच्या पक्षातले? नाही मी नाही पक्षातले. काय हरिनाम बघ सांगवता लागता. विश्वास नाही. एका रात्रीमध्ये गेम पलटी होता गावात. व्हाळान जातो, व्हाळान जाणार कंदील घेऊन एका रात्रीत गेम पलटी. आणि मग सांगितले तसा उभे राहणार, रात्री खायच्याची पियाले तीच आठवत नाही. धन्यवाद. या ठिकाणी बुवा संतोष शिरसेकर यांचे शिष्य बुवा शशिकांत दांडेकर यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिकाला धन्यवाद. तर गजर घेतोय या ठिकाणी
मगाशी बुवाने सुंदर कव्वाली घेतली होती, मस्त कव्वाली घेतली. तू या कारण त्या कव्वालीमध्ये पूर्ण आयुष्याचा इतिहास त्या कव्वालीमध्ये लपलेला आहे. असं बुवानी घेतली, पण मी पुढे एक चरण घेतला कारण मला आवडली म्हणून. गजर आहे, नवीन गजर आहे. एक अर्ध्या तासामध्ये आपलं मनोरंजन त्या गजराच्या माध्यमातून. बघा, या भारत देशाने चंद्रावरती यान सोडलं. यावा यावा यावा, तुमचीच वाढ. बाळासाहेबांवरती गजर घ्या. श्री मनोहर चव्हाण, शाखा प्रमुख, वार्ड नंबर 11, यांच्याकडे 101 रुपये पारितोषिक आहे. पुन्हा एकदा साहेबांवरती एक चरण घ्यायला सांगितलं. धन्यवाद. गजरच्या माध्यमातून घेते. भारत देशाने चंद्रावरती यान सोडलं आणि ते यान गेले चंद्रावरती. आणि चंद्रावरती अशा ठिकाणी यान सोडलं की ज्या ठिकाणी चंद्र काळा आहे त्या भागावरती यान सोडलं. ते सक्सेस झाले म्हणे गजर सादर करतात. साऱ्या जगात नंबर 1 आपला भारत ठरला. साऱ्या जगात नंबर 1 आपला भारत ठरला. चंद्रावरती याई आता तिरंगा बडका. मोठे व्हा, समाजामध्ये काहीतरी चांगलं काम करा. बंधूंनो, तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, मुलांना चांगलं शिकवा. आणि मुलांनाही माझी विनंती आहे, 18 ते 22च्या पटातील या ठिकाणी मुलं बरीचशी बसलेली आहेत. बाळांनो, शिका, मोठे व्हा. आता तुम्ही जास्त शिकला तर नोकऱ्या आहेत. 10वी 12वी 15वीला कोण विचारत नाही. जास्त शिका, नोकऱ्या आहेत. आता आरक्षणाचा विषय संपलो. आम्ही मेलाव शाळेमध्ये गुरुजी बनायचे. मराठ्याच्या पोरांनी हात वर करा, टेबलावर उभे हात वर करायचे. मेलाव ना करा म्हणा, आता होणार नाही. म्हणून शिका, मोठे व्हा. फिरत्या खुर्च्यांवरती काम करा. आई वडील आपल्याला शिकवतात, आई वडिलांचा सन्मान करा. बंधूंनो, शिकणाऱ्याला बऱ्याचशा नोकऱ्या आहेत. कारण मी आज बघा, मी भले 3री शिकलोय, पण मी आज काम करतोय. पण माझा साहेब मला चांगला भेटलाय. 15 दिवस पण मी काम करीत नाही. त्या दिवशी म्हटलं, साहेब पगार वाढव. तो म्हणता, तुम काम क्या करताय? म्हटलं, आता बरोबर आहे. आणि गावात जायचा होता. म्हटलं, साहेब छुट्टी चाहिए. बोलतो, तुम्हाला काम कोण करेगा? अरे म्हटलं, मग नेमकी माझी भूमिका खायची आहे. पगार वाढव म्हटलं तर म्हणतो, तुम काम क्या करताय?
सुट्टी मागू गेले तर म्हणतात तुम्हाला काम कोण करेगा, म्हटलं मी खात नेमकी भूमिकाच कुठली आहे सांगा ना. पण माझा तुमच्या आशीर्वादाने साहेब मला चांगला भेटलाय. मी 15 महिन्यातून 15 दिवस पण मी भरत नाही कामावरती, कारण कार्यक्रमावेळी मी फिरत दौऱ्यावरतीच असतो. हे बघा पण बुवा खानदानी आहे. बुवा मग सांगितलं, बुवा घरी गेल्याशिवाय बुवांच्या घरचे जेवत नाही. संस्कृती बुवांच्या घरी खूप आहे. बुवा घरी गे, आता रात्री जरी 2-3 वाजता नाही गेली, आता नाही म्हटलं तर आमका 2-3 वाजता घरी जायपर्यंत, कारण मी दिव्याला हे डोंबवलीला. तुम्ही ठाण्याला ट्रेनमध्ये चढलात ना, ठाण्याला की आतली बाई लगेच बोंबाटा अगला स्टेशन कळवा. मग आम्ही सांगता दिव्याला उतरला तुका आम्ही कळवताव. तर बघा कोरोनाच्या काळात बऱ्याचशा नवीन अनाउन्समेंट आल्या होत्या ट्रेनमध्ये. वाईट काय बोलणार नाही. एक अनाउन्समेंट आली होती, आपला सामान बाहेर काढू नका, बाहेरून कोणी फटका मारू शकतो, त्यांनी आपल्याला हानी होऊ शकते. पण ह्या वेस्टर्न लाईनचा आमका प्रवास नको. ह्याला मगाची चिरडून घामाघूम झालो. एसी मध्ये काम करणारो माणूस येऊ घामाघूम झालो नसतो. आणि गर्दी तर मी म्हणून हातच पुरायना वरती मधीच लटकत होते असो. आणि उठली खाज हो, खांजोगा चान्स नाही. तरी कसं तरी हात घातले खाली, नाही तर कोणाच्या दुसऱ्याच्या खिशात हात जायचो, पोट फुगस रे मारणार कोणतरी. लागलो खांजवता पाठतो बोंबाडलो, क्या कर रहे? अरे बोलतो खोजा आहे. अरे बोलतो तू तेरा खोजा ना, मेरा काय केले खोजा आहे. बेकार नाही, वेस्टर्न नाही नको बाबा. पण बंधूंनो, सगळ्यांना एक हातून विनंती आहे, रेल्वेने प्रवास करताना रागावरती कंट्रोल करा. 2 महिन्यापूर्वी दादर स्टेशनला एकाने सहज असा फटका मारला, एक मनुष्य पट्टीत पडला, 2 मिनिटांमध्ये प्राण गेला. 4 दिवसापूर्वी बदलापूरला वांगलीवरून एक आई आणि तिची मुलगी रिटर्न वांगलीवरून बसून बदलापूरला गेली. तर बदलापूरमध्ये महिलांच्या डब्यामध्ये महिलांनी मारामार केली, त्या महिलेच्या त्या मातेचा प्राण गेला. त्या 2 माणसांची केस झाली. म्हणून तुम्हाला रेल्वेने प्रवास करणारा सगळ्यांना अजून विनंती आहे, रागावरती बंधून कंट्रोल करा. घरी कंट्रोल करा. घरी भांडणं होणार नाही. आज आमचं 15 वर्ष माझ्या लग्नाला झाली, आम्ही घरी केव्हाच भांडत नाही. बरेचसे लोक विचारतात, बुवा तुझ्या घरी सदानी का तू हसतच असतं. म्हटलं मी दुःखी असतंय म्हणून म्हटलं लोकांना हसवतोय. मी म्हटलं काय नाही म्हणता तुम्ही केव्हाच भांडत नाही. अरे म्हटलं काय भांडायचंय, अरे काय क्षणभंगूर जीवन आहे, कोणी काय हाणला ना, कोण काय नेणारा. पण जाताना आम्ही आमच्या आता धवन मॅडम कडनं पाकिट घेऊन जाणार ना. मग म्हणता कुणी काय आणलं, कोण काय जाताना नेणारा. जाताना बघूया आता तू काय नेत असता. तर असं गोल म्हणजे घरी आपले म्हणतात, म्हटलं अरे काय नाही, म्हटलं बायकोन काही बनवून दे, चांगलं समजून खायचा. होय म्हणता, मग भांडण नाही होणार म्हटलं, बिंदास का जा म्हटलं. आणि गेलो घरी गेलो आणि बायकोन चहा दिला. वा सुंदर चहा झालाय. ती म्हणता अरे वा बराच झाला बा, 10 वर्षांना माझं नवरो म्हणता चांगला झाला म्हणता. आणि रात्री जेव बसल्याबरोबर चपाती मोडला आणि भाजीत बुडवला आणि एक घास तोंडात घेतला आणि म्हणता वा 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 म्हणता. आज काय म्हणता समाधान म्हणता मनाचा झाला म्हणता. आज 10 वर्षात म्हणता अशी केव्हा भाजीच म्हणता तू बनवलंच नाही. आज म्हणता लय भारी भाजी बनवलंय. तिनं ओढणी बांधला कमरेत बांधला. म्हणता हो म्हणता मेले म्हणता 10 वर्षा म्हणता तुमच्या संसाराचं म्हणता गाडो वडून आज म्हणता तो काय सिलेंडर संपलो म्हणून म्हणता त्या पवार वहिनी करणं म्हणता वाडगावर भाजी आणली ती म्हणता तुमका आवडली. कैसून पुन्हा केले चालू झालो. निनाद आणि किमया महाडिक यांच्याकडे 101 रुपये पारितोषिक. धन्यवाद. तर बंधूंनो, समाजामध्ये बघा लग्न कार्य करताना कमी खर्चात करा, महागाई वाढत चालली आहे. कमी खर्चात करा. आज बघा कोरोनाच्या काळामध्ये सकाळी नवरो गेलो 7 वाजता 10 वाजताना लग्न लावून दिलं. शेजाऱ्यात पण माहिती पडला नाही. लग्न कमी खर्चात करा. दिव्यदृष्टी चांगली ठेवा, आपली कर्म चांगली ठेवा. आता समाजामध्ये आपल्याला लय बेकार आहे. काय बघा म्हणतो, अरे अमक्यात काय सुंदर बायको मिळाल्या, मग तुका कोणी सांगला होता करू नको म्हणू. लग्न कमी खर्चात करा. गावी बघा, गावची लग्न बघा. मुंबईची लग्न कशी सकाळी धामधूम,
दुपारी टामटूम रात्री सामसून. पण गावात तसं नाही. गावात अगदी 8 दिवस लग्न माहितीच पडते. एकदा सारवान झाला, मांडव घातला नाही, मांडवात आंब्याचे टाळे लावला नाही की वा 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 लग्न सारा इलेशी वाटतात. मग ते करवल्यो यजमानी काय धावपळ करतात नुसती आणि त्यांची लग्नात तारांबळ असता. होय होय त्या लग्नच लावतोय करवेकर साहेबांची फरमाईश आहे मंगल सगळं. आता पूर्ण लग्नच लावून टाकतात साहेब. आता लग्नच बघा तुमका लग्न गावच्या का लग्नाची कथा सांगते कशी आहे ती गंमत. मग मांडव सजला जातो नवरीच्या घरी. मग फणस आणतात, फणसाची भाजी पहिली शाक भाजी म्हणायची. मग करवली असतं. मग जसे आज आमच्या 2 बुवांची डबल बारी या तशी मग ती लग्नात पण गाणी म्हणतात. आठी गोटीची काठी, आठी गोटीची काठी, आठी गोटीची काठी. मग दुसरी म्हणतात मध्ये काळ हळदीची मग तिसरी म्हणता बायो हळद मग तिसरी म्हणतात नाती येतात. मग त्यांच्यात नाती येतात. दादा तू म्हणती अंकुश पाटणकर यांच्याकडून अहेरला सुरुवात झालेली आहे. धन्यवाद. 201 रुपये पारितोषिक आलेले आहे. दादा तू म्हणती मग नवऱ्याक वायनार नेतात गावात. वायनार नेतात हळद लाव. वायनार नेल्याच्या नंतर जवळजवळ बघा आता नवरे जवळजवळ 40 ते 50 वर्षाचे झालेले आहेत. जवळजवळ अर्ध्या नवऱ्यांची रेंज आहे दिलेली आहे. आणि नवरं धुवून असता असो ह्याच्यासारखं. मग ते काय म्हणता जुनवड जुनवड सय म्हटल्याबरोबर पेडणेकरने ऐकला जेव्हा या ठिकाणी कल्पना शिगवण मॅडम कडून या ठिकाणी 200 रुपये पारितोषिकाला धन्यवाद. तर नवरो असंच असता जुनवलेलो. मग ती म्हणता जुनवड एवढा पेडणेकरीने ऐकला. मग पेडणेकरीने गप राहणार काय. ती काय विचारता त्या गीतामधूनच त्या गाण्यामधूनच तुका कसं कळलं. मग ती सांगता हळद लावताना हात लागलो. आणि आता जे नवरे रवलेत ना मुली नाहीत त्या हे आपणच केलेली आपल्या वाडवडिलांनी केलेली चुकी. काय या भारत देशामध्ये 40 ते 50 वर्षापूर्वी सिटी स्कॅन सोनोग्राफी मशीन आल्या. लोकांनी धापाधप चेक केल्याने स्त्रीगुण हत्या. मुलगी नको मुलगा वंशाला दिवा पाहिजे ना. अरे वंशाक दिवा हो पण दिव्याक पंथी हवा त्याचा काय. गेली रेंज गेली मुलगीत नाही कुठे. म्हणून त्रिगुण हत्या थांबवूया. मुलीला जगवा. एक मुलगी शिकली प्रगती झाली. एक मुलगी शिकली प्रगती झाली. एक मुलगी शिकली तर 2 घरांना प्रकाश देते. एक मुलगी शिकली प्रगती झाली. एक मुलगी 2 घरांना प्रकाश देते. म्हणून आज मुली टॉप लेवल आहेत. आणि आमचे पोरगे ते का बघत राहतात तसे कॉलेजला जाताना. तो झालो ना पास. पवार जिसमें है दम वो म्हणता संजय पवार. पवार एकच वार सगळे गाठ. असं क्या सोडवणार तू काय करतोस का. तू वस्तोरो काढ नाही तर कैची काढ. मग बघा पहिली गाणी पण कशी असायची. झुंझुन वाजंत्री वाजती मोरे कैवाजी नवरा आला देवळा पाशी. नवरा आला देवळा पाशी. नवऱ्या नवरी कशी नेसी. नवऱ्या नवरी कशी नेसी.
होती त्यावेळीची हो, सुंदर सुंदर गाणी होती. मग नवरो गावाला दुसऱ्या गावात जायचा, ह्या गावात त्या गावात जायचा, ट्रकाने जायचा. आता समजा मॅडम आम्ही देवगडचे आहोत ना, तर आमका नांदगावला तुमच्या येवतासात पुढे कणकवली तालुक्यात तर आमका ट्रकाने येवता लागायचा आणि लोक ट्रकार बसायची आणि आमच्या पवार बुवा ट्रकाच्या टपार बसायचे, कच्ची लावून बसायचे बँजो पार्टीची. बाकी नाही तो तुम्ही विचारायचं खयची कच्ची म्हणून, ते बँजो पार्टीची कच्ची लावून बसायचे टपावरती. काय काय पारंब्यांगा उमळ काढायचे, काय काय यांची धोत्र पण फाटलेली. हरिश्चंद्र ढवण ह्या साहेबांकडून माझ्यासाठी 201 रुपये पार दिशाला धन्यवाद धन्यवाद. अहेरला सुरुवात झालेली आहे, अहेर केल्याशिवाय कोणी जाऊ नका. तर नवरा दुसऱ्या गावात जायचा लग्नाला आणि ती नवरी होती ना मॅडम, नवरी ती एका डोळ्याने पोंजी होती, एका डोळ्याने बघायची जिलेबी मागायची लाडू अशी. आणि बहिणीने तुम्हाला हात जोडून सांगतो, तुमचा लग्न जमला तर त्या तुमच्या मैत्रिणीला बघावणार नाही. मग तिची मैत्रीण काय म्हणता, साधलं ते एक डोळशे, म्हणजे ते नवऱ्याच्या नवरीकडले करवले म्हणतात. नवरो देवगडचा होतो. आता पेडणेकर बुवा एवढो तर मग आमच्या करवले ऐकणारच. आम्ही आमच्या नवऱ्याक चष्मोत लावून नेला होता, आमच्या करवल्याने चालूच केला नाही. आमच्यांचे दोन मग बघा आमच्या करळकर साहेबांचा फरक आहे. मंगल अष्टका लग्न कसा लागतात आहे का, या गोदांड्यावर संदीप माडेश्वर यांच्याकडून 101 रुपयाचा अहेर आलेला आहे. आपण अहेर करू शकता. धन्यवाद. असं लग्न लागतं. लग्न लागल्यावर यजमानी सांगता ज्या ठिकाणी नवऱ्याचा अनवशीला बसला होता त्या ठिकाणी पानं वाढण्यात आलेली आहेत. आणि गावी पानं कशी भारतीय बैठक मांडी घालून बसायचा. हय तसं नाही, मुंबईत बुफे म्हणजे हय ताट, थंय मीठ, थंय लोणचा, थंय पापड, थंय कोशिंबीर, थंय भात, हय भाजी, हय पुरी, इकडे डाळ, अशी गोल भीक मागायची गोल. पण गावात पंगत बसणार, अशी मस्त पैकी पंगत बसणार, सख्या नाण्या सख्या लाईनीत बसणार आणि हे पवार आमचे मग श्लोक म्हणणार. ते पण पंक्तीत बसतात, पंगत बसणार आणि श्लोक म्हणणार. यांच्यासारखे हौशी असतात कलाकार, ते श्लोक म्हणतात. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, सख्याना थोडं भात. अरे पहिले पुढ्यात खा. चिंताकले के चतुरावधे देशांतरी पाठवी डाळ वरची ढवळून वाढू नको. वाढणारा पूर्ण खालना चमचोवरून घालता. ही मजा असता लग्नात गावात, धमाल असता. पण वाढणारे घे भात घे बुंदी, तो खाणारा म्हणता मावा भाज्या ताटात हा नाही म्हणता घे म्हणता. मी तुका वाटतंय ना, अन्नाची नासाडी करू नका. कारण आणि बघा लग्न लागलं की त्यावेळी गाणी लागायची. भोळ्या मनाची गोडे गुणाची, भोळ्या मनाची I
लागल्यात हे सुंदर गाणं लागायचं. सगळे रडायचे, सगळे हसायचे, सगळे मजा मारायचे. पण नवरी ज्यावेळी मांडवातून निघून जाते, नवरी ज्यावेळी मांडवातून निघून जाते, पोर त्या घरातनं निघून जाते, तेव्हा खळ्यातल्या खांबाला धरून फक्त तिचा बापच रडत असतो. ही पहिली कथा. आता लग्न लागला की लगेच ते हॉलवाल्यांकडे साऊंड असता, लगेच हॉलवाले गाणं लावतात. पोरी जरा जपून दांडा शुद्धी तो संसार चालू होता. म्हणून एकच विनंती आहे, ज्यांचा ज्यांचा कोणाचा ठरला, तुमचं लग्न होतला आणि मुलींनाही हा जोडी विनंती आहे, तुमच्या आई वडिलांकडे तुम्ही जेव्हा जातात ना, तेव्हा सासू सासऱ्याला आपले आई वडील समजा, आई वडील माना. थोड्या दिवसाची लोक आहेत ती, कारण जसं आई वडिलांवरती प्रेम करता म्हणून म्हटलेलं आहे, 4 दिवसाची आई सतुजी सासूगो जन्माची, ते नातं जन्माचे आहे. कारण मुलगी ही धर्माची आहे. कारण आपल्याला जी मुलगी होते, आज मला एक मुलगी आहे, पवार बुवाना ही मुलगी आहे, कारण ते दुसऱ्याचं देणं आहे, दुसऱ्याचं वाण आहे ते. कारण तिला आपण दिल्या घरी जाणार आहे ती. म्हणून मुलीला खूप प्रेम करा, मुलीवरती भरभरून प्रेम करा. पण मुलीला एकच हात जोडून विनंती आहे, बाई हो, तू दुसऱ्याच्या घरात गेलो की सासू सासऱ्यांका आई आणि बाबा म्हण. त्या दिवशी आमच्या बाजूला असाच झाला हो. एकाचा लग्न झाला, तिका विचारले, काकू सून कशी आहे? अरे म्हणता काय सांगू बुवा तुका बुवा काय सांगू म्हणता तुका. ती इल्यापासून तू म्हणता बैल झालो माझं पोर नुसतो बैल झालो हा. ती म्हणता महाराणे आरामशीर उठता, ह्यो म्हणा सकाळी उठता, बावीर जाता, पाणी आणता, सारवण करता, चहा बनवता, आणि नंतर म्हणता बायको त्याची उठता. सुनेन म्हणता लय पिडला ना, काय सांगू तुका. आणि म्हटलं पोरीचा कसा आहे? पोरीत म्हणता माझ्या देव माणूस मिळालो. काय म्हणतं होय अजिबात म्हणता माझ्या पोरीत काय तो जावई माझं काम करू देत नाही. जावई पण असं सकाळी उठता, बावडेर जाता, पाणी आणता, घरात स्वयंपाक बनवता, चाय बनवता, आणि नंतर म्हणता माझ्या पोरी उठवता. हे बहुतेकांका पॅन्टी निरमा पावडरने धुवून झाली. खतरनाक गेम हा तो. पण पोरगे हुशार असतात हा, लय हुशार. आता म्हणजे व्हॉट्सअपमुळे आता त्या दिवशी आमच्या बाजूला एक पोरगू म्हणता, पोरगू आजी विचारता, आजी आजी आहे आजी आजी आई आहे, म्हणजे म्हातारे आई म्हणता तो, आई तू नाटकात काम करायची काय गे? तर म्हणतात नाही, तुला कोणी सांगितलं नाही. म्हणता तू नाटकात काम करायची ना पहिली? नाही म्हणता मी नाटकात काम केलेलं नाही. म्हणता तू नाटकात काम करायची. आता तुला कोणी सांगितलं ना आधी? म्हणता मी नाटकात काम करायची. ती नाही म्हणा, सकाळी मम्मीला कोणाचा तरी फोन आला होता, तेव्हा मम्मी सांगत होती आजकाल म्हातारी खूप नाटकं करते म्हणून. या ठिकाणी बरेचसे नव्हते, म्हणजे 18 ते 22चा पट्टा बसलेला आहे. बाळांनो 18 ते 22चे ओ भाऊ तुम्हाला पण 18 ते 22च्या पट्ट्यातील सगळ्यांना सर्वांना तुम्हाला व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ज्यांचे कोणाचे नाही तुमका हनुमान जयंतीच्या. लय बेकार आहे तो व्हॅलेंटाईन डे. 8 दिवस सप्तो असतं, 8 दिवस सप्तो म्हणजे चॉकलेट डे, रोज डे, साडी डे, टाय डे, हग डे, आणि नंतर म्हणतात व्हॅलेंटाईन डे 8व्या दिवशी सप्तो 8व्या दिवशी. त्या दिवशी असाच झाला व्हॅलेंटाईन डेला गेल्या दिवस, म्हणजे 14 फेब्रुवारीला गेल्या वर्षी आमच्या त्या साहेबात एक दिव्यात आमच्या पोरगी पुढे चालली होती. व्हॅलेंटाईन डे दिवशी पोरगी पुढे चालली होती, आणि त्याच्या पाठनं पोरगं चाललो होतो. त्या पोर सांगतो, हे बाबा आज माझा व्हॅलेंटाईन डे, तू म्हणता आज माझ्या म्हणता पाठना फिरव नको, आणि म्हणता तुझ्या पाठी म्हणता माझी हौसा. तो पोर पण नाही पोचलेलो गो. पोरा म्हणते त्याची काळजी सोड, तुझ्या औषा पाठी म्हणता माझा बापूसा. विमान
थोर संतांच्या पदस्पर्शाने या भूमीचा कंद पवित्र झालेला आहे. कन्न पवित्र झालेला आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्यावरती हा वाटेवरचा दगड पण जय बोलला, झाडाची पानं पण जय बोलली. बघा, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी जिजाबाईंना डोहाळे लागले आणि ही गोष्ट शहाजी राजाने समजली. शहाजी राजाने समजली की राणी साहेबांना दिवस गेले, राणी साहेबांना दिवस गेलेत. शहाजी राजा आले, विचारतात, राणी साहेब, आपल्याला आनंदाची बातमी आम्ही ऐकली, आपल्याला डोहाळे लागले, आपल्याला दिवस गेलेत. होय महाराज, मला डोहाळे लागले. मग आपले डोहाळे कसले आहेत? त्यावेळी ते डोहाळे माझ्या जिजाबाईंचे. महाराज, माझे डोहाळे तुम्हाला ऐकायचे आहेत ना? ऐका ऐका, महिला वर्ग, डोहाळे कसले होते ते जिजाबाईंचे. त्याच्यानंतर मला छत्रपती शिवाजी महाराज राजा जन्माला आला. माझे डोहाळे ऐकायचे आहेत ना? मग उतरा घोड्याच्या खाली, उतरा घोड्याच्या खाली. त्या मला तुमच्या घोड्याची लगाम माझ्या हातामध्ये आणि त्या तुमच्या कमरेची तलवार. आणि गरोदर पानामध्ये घोड्यावरती स्वार झाल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज राजा माझा जन्माला आला. हे डोहाळे होते. आणि आपल्या बायकांचे डोहाळे कसले? आपल्या बायकोंका डोहाळे लागले समजले. आणि आपल्या बायकांचे डोहाळे कसले? आवळे, चिचो, पेरू, मॅगी, काय काय मशिरलं होतं, तंबाखूचे डोहाळे. काय पोरा जन्म करणार? डोहाळे कसले पाहिजे म्हणून म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे, करुण प्रार्थने. जय राम महाराज राजा राम, जय राम महाराज राजा राम, शिव प्रभु के गात गुणगान. आदि नमन साधु संतांना, आदि नमन साधु संतांना, ज्ञानेश्वराला एकनाथाला, रामदासाला, रामदासाला, तुकाराम गाडगे बाबांच्या माझे नाम नंदना, नमन माझे नाम नंदना, सोननाथेला पांडुरंगाला, पांडुरंगाला, चांगले जिल्हा वाले नंदला, स्वामी मानेवाडीला, जय राणी साधूला, पूर्ण करून जय दादा, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आणि तुमचं आमचं वैभव बदलून गेलं. असंच झालं का? हिंदू मुसलमानाची दंगल झाली होती, हिंदू मुसलमानाची दंगल झाली होती आणि मुसलमान मावल्यामध्ये परस्परी बघत राहावी अशी एक सुंदरशी युती राहत होती. आणि त्याच मावल्यामध्ये काय 5 नामवंत गुंड होते. त्या मुसलमान गुंडाने विचार केला की या हिंदू मुसलमान दंगलीचा फायदा घ्यायचा आणि त्या मुसलमान युतीची इज्जत उठायची. आणि हा म्हणताना रात्री 12-12:30 वाजताना ते मुसलमान गुंड त्या मुसलमान युतीच्या घराकडे सरकू लागले. आणि हा म्हणताना त्या मुसलमान युतीच्या घराच्या दरवाजावरती थापा पडू लागल्या. आतली मुलगी बावरली, घाबरली, शहारली. बाजूला खण पाहिलं तर दरवाजामध्ये 5 नामवंत गुंड उभे होते. तिने विचार केला, अरे जर यांच्या तडाखामध्ये सापडले तर माझ्या युतीची लष्कर करणं राहणार नाही. तेव्हा ती मुसलमान युती आपल्या घराच्या मागच्या दरवाजातून गोळा सुटली. पळता 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 एका बोळात गेली आणि बोळाच्या पलीकडे गेली तर एका घराच्या दरवाजाच्या फटीतून उजेड तिला दिसला आणि तिने दार ठोकावलं. दार ठोकावल्यावर दरवाजा उघडला गेला आणि आतमध्ये हिंदू तरुणाबाण, तीक्ष्ण उमेदीचा हिंदू तरुणाबाण युवक दांडा घेऊन हातामध्ये बाहेर आला. हातामध्ये दांडा घेऊन बाहेर आला. त्याने विचारलं, ताई तुला काय पाहिजे? ताई तुला काय पाहिजे? तेव्हा ती मुसलमान युती बोली, दादा काय माझ्या मौल्यामध्ये 5 नामवंत गुंड आहेत आणि ते गुंड माझ्या मागे लागले, ते माझी इज्जत लुटू पाहतायत. तेव्हा तो हिंदू एक बोलला, ताई ते गुंड येणार नाही, तुझी अबू लुटणार नाही, खबरदारी मी घेतो. आणि हिंदू योग बोलला, ताई घरामध्ये माझ्या अंतरलेलं अंतरुण आहे, त्याच्यात बेलाशील झोपी जा, तुझा पारा करत मी बाहेर उभा राहतो. आणि मुसलमान युती हिंदू योगाच्या घरामध्ये झोपी गेली आहे आणि हिंदू योग बाहेर दांड्या घेऊन पारा करत उभा राहिलाय. रात्र वाढत चालली होती, रात्र वाढत
चालली होती. हिंदू युवकाच्या मनामध्ये विचार थया 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 नाचत होते. अरे दंगल चालली हिंदू मुसलमानांची, दंगल चालली हिंदू मुसलमानांची. ती मुसलमान मी हिंदू, मग कुठल्या भरोशावरती माझ्या घरामध्ये निश्चिंत झोपी गेली आहे. अरे माझ्या मनामध्ये आलं तर मी तिची इज्जत लुटू शकतो. माझ्या तडाख्यामधून तिला सोडवणारा कोण नाही. कुठल्या भरोशावरती माझ्या घरामध्ये झोपी गेली आहे. रात्र वाढत चालली, सकाळ झाली. सकाळ झाल्याबरोबर मुसलमान युवती जायला निघाली. जाताना तिने आभार मानले. मुसलमान युवतीने जाताना आभार मानले, पण आभार मानण्याच्या अगोदर हिंदू युवक बोलला, ताई आभार जरूर मान, आभार जरूर मान, फक्त मला एकच सांग. अरे दंगल चालली हिंदू मुसलमानांची, दंगल चालली हिंदू मुसलमानांची. तू मुसलमान मी हिंदू, मग तू माझ्या घराचा सारा का घेतलास? अरे माझ्या मनामध्ये आलं असतं तर मी तुझी इज्जत लुटू शकत होतो. माझ्या तडाख्यामधून तुला सोडवणारा कोण नव्हता. मग कुठल्या भरोशावरती माझ्या घरामध्ये झोपी गेली आहे? तेव्हा ती मुसलमान युवती सांगते, दादा पळत पळत मी बोळात आले, बोळाच्या पलीकडे आले, तेव्हा तुझ्या घराच्या दरवाजाच्या फटीतून मला उजेड येतेला दिसला. मी दाट टाकायच्या डांगर पाहिला तर तुझ्या घराच्या भिंतीवरती मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. त्याच्यानंतर राजू 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 वामडे यांच्यावर आमचे मुलगीपटू आकाश सावंत यांच्यासाठी 100 रुपये पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद. बघा त्या मुसलमान युवतीला छत्रपती शिवाजी महाराज समजले. माझे आज कर्नाटकमध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, पण आज महाराष्ट्रामधली मंदिरं वाचवली. आया बहिणींवरती आमचे अत्याचार होत होते. आपल्याला हिंदू देवळं मिळत नव्हती, पण आज महाराष्ट्रामध्ये माझ्या राजाचं मंदिर नाही. खास करून माझा राजा माझ्या रायगडवरती गेला, कोकणात माझा गेला, पण तुमचं दुर्भाग्य एकच, माझा छत्रपती संभाजी महाराज फक्त संगमेश्वरवरून पकडला गेला. अहो ज्यावेळी माझ्या संगमेश्वरला माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना पकडले गेलो, त्यावेळी गावातला गावकरी, गावातला माळकरी आणि धारेवरचा धारकरी झोपी गेला. आणि त्या रामखोराने मुक्रस्थानने माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरवरून उंचावरती जामटवत नेलं. तुमचं आमचं दुर्भाग्य हो, आपण यांना विसरलो. माझी झाशीची राणी, झाशीची राणी कुठली आहे? माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातली लांजागावची माझी झाशीची राणी आहे. शिंद्यांची पोरगी आहे ती. आपल्याला इतिहास माहितीच नाही हो, इतिहास शोधलंच नाही, फक्त चुका काढायचा. नीलम म्हटलं नीलम, अरे नीलम निलिमा म्हटलं ह्याच करत राहू तू. वाकर धरून ठेवलं होतो. सांग इतिहास. असं शाळेत पण असंच असायचो. बाई शिकू लागलो किंवा बाहेर बघायचो. एकदा बाईने विचारले, पवार संजय, अरे बारीचा वापर काय बघतो? मॅडम म्हणतो घबराव, बोलू नको. काळी कोंबडी पांढरा कवाड घालता, तर म्हणतात त्यात काय नावाला म्हणता? म्हणून तू घालून दाखव. काय जॉनी जागीच्या मसाला ते लाईव्ह नाही तर दाखवलं होतं. जॉनी जागीचे डेंबर कसे मारतात ते तुमका दाखवलं डेंबर, पण आज पुरा महाराष्ट्र नव्हे अखंड देश बघता. याचा आपण काय नाही का पाठवता ना व्हॉट्सअपवरती, यांका काय वाटतं की आपणाकच माहिती आहे. याचं सर्व्हर युकेला बाहेरगावी आहे सर्व्हर, म्हणून सांभाळून पाठवताना सांभाळून पाठवा. आणि खास करून सगळ्यांना महिला वर्गाने तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे, व्हॉट्सअपच्या स्टेटसला फेसबुकवरती आपल्या तरुण मुलींचे फोटो टाकू नका. फोटो टाकू नका. काय काय जन्मलेल्या मुलाचा फोटो टाकतात, आय मेरा बॉबी क्यूट. अरे काय चाललंय हे बंद करा कुठेतरी. विषयी मोबाईल जेवढ्यात तेवढा वापरा. आता त्या दिवशी आमच्या गावात म्हणजे 105 वर्षाचा म्हातारा आजोबा ना, तो लय मोठे कथा सांगायचो. ह्या लोकांच्या हालीचे प्रेम बघून ना, प्रेम या उष्टा बिष्टा खातात बघून काय म्हणता, मेले प्रेम करतात, असं प्रेम करतात. आमचं लग्न झालं तरी म्हणता 10 वर्ष आम्ही बोललावत नाही. अरे नाना तू 10 वर्ष बोललो नाही, पण 10 वर्षात 4 पोरं झालं त्याचा काय? अहो अजून म्हणजे सगळे पाहुणे त्या बघून गेले डबल असंच बघतात. तशी जावई गेले, सगळे सुनाबिना गेले. तो म्हणता नाना मामानो चाय, कॉफी, मॅगी, थोडी दारू म्हटलं म्हाताऱ्यानं मान हलवला.
धन्यवाद मायबा भजनशीजनो. या ठिकाणी भजन करता करता वाईट काही मुखातून आलं असेल, कारण आज तुम्ही नवविध भक्तीमध्ये श्रवण ही भक्ती श्रेष्ठ आहे आणि ती तुम्ही श्रवण करता. आज मॅडम माझं परम भाग्य म्हणजे जे माझे गुरु जे चांगलं सांगितलं, जे चांगली सांगितलं ते माझ्या गुरूंचं होतं. आणि माझे गुरुजी सुहासभाऊ सुर्वे ह्या नवगड रोडलाच राहिला होते. आणि काही वर्षापूर्वी म्हणजे 15-20 वर्षापूर्वी मी ह्याच भाईंदरमध्ये शिकायला यायचो. पण आज मला ज्या ठिकाणी मी शिकायला यायचो त्या ठिकाणी मला भजन करायला मिळालं, हे माझं परम भाग्य आहे. पिंपळाची पारी नामदेव भजन करी, नामदेव भजन करी, पुण्याचा तारावी पिंपळाची पारी नामदेव भजन करी, नामदेव भजन करी, पुण्याच्या तारावी